थांबवतो. गिरीश महाजन प्रतिक्रिया देत आहेत, आपण तिथे थेट जाऊया. दोन्ही प्रकरणावरून मी सगळ्यांवर कारवाई करतो. त्यांचा रोग या सगळ्या दरम्यान साताऱ्यातल्या प्रकरणाशी होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा रोग होता. नाही, त्यांचा रोग तिकडे असणारच आहे. त्यांचा रोग तर त्यांच्यावर चांगलाच आहे. म्हणजे पण त्याला काहीतरी आधारही पाहिजे, त्याच्यामध्ये काही मोठा सबळ ठोस पुरावा सुद्धा पाहिजे. अन्यथा नुसता आरोप करायचा, कोणाचे नाव घ्यायचं, तर मग अनेक आरोप त्यांच्यावरही आहेत. काय केलं आपण कोरोनाच्या काळामध्ये? आपण काय केलं? आपण चांगलं केलंय का? ते सुद्धा तसंच आहे. मग आपल्यावर मोठी कारवाई व्हायला पाहिजे. पण जोपर्यंत पुरावे पूर्ण सिद्ध होत नाहीत तोपर्यंत ते करता येत नाही. त्यांनाही तोच न्याय आहे, इकडे पण तोच न्याय आहे. जे सापडलेत, ज्यांचे पुरावे त्या ठिकाणी मिळालेत, दोष त्यांच्यावर सिद्ध झाला, निश्चित त्यांना मंत्रिमंडळामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही. आणि मला वाटतं मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये कुठे कुचराई करणार नाही. हो, पण या निमित्ताने लोकप्रतिनिधींनी तारतम्य बाळगावं, वक्तव्य वादग्रस्त करू नये, जेणेकरून शासन सरकार अडचणीत येईल याची म्हणजे अशा पद्धतीने पहिले सुद्धा सांगण्यात आलं होतं. आता काय असणार आहे सूचना? नाही, खरं आहे. वारंवार किंवा वेगवेगळी विधानं करायची, वादग्रस्त विधानं करायची, लोकांना जे आवडत नाही किंवा ते खरं म्हणजे प्रोटोकॉलमध्येच नाही अशा शब्दाचा वारंवार प्रयोग करायचा, मला वाटतं हेही काही योग्य नाही. आपण समाजाचे प्रतिनिधी आहोत. आपण कोट्यावधी लोकांचा त्या ठिकाणी नेतृत्व करतो मंत्री म्हणून मला असं वाटतं की या गोष्टीचं तारतम्य बाळगलंच पाहिजे. वेळोवेळी मान्य देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री आमचे मान्य दोन्ही आमचे मित्रपक्ष आहेत, त्यांचे नेते आहेत, एकनाथराव आहेत, यांनी वारंवार या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक वेळेला सूचना दिल्या जातात की बाबांनो जरा सांभाळून तुम्ही काय बोलतायत काय नाही याचं थोडं तारतम्य बाळगा. पण तरी सुद्धा कळत असेल किंवा न कळतही अशा गोष्टी उच्चारल्या जातात, असं बोललं जातं. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. कारण आपण या ठिकाणी जबाबदार आहोत. मंत्री म्हणून मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे मला असं वाटतं असं कोणी करता कामा नये. एनआयटीच्या परिसरात आज आपण पुन्हा वृक्षारोपण केलेलं आहे. मखमलाबादला वृक्षारोपण झालेलं आहे, झाडं लावण्यात आले. आज परत आपण या ठिकाणी उपस्थित होतात. पुढच्या दिवसांमध्ये कसं बघायला मिळेल? दररोज आपण बघितलं केवढी मोठी झाडं या ठिकाणी आहेत आणि वड, निंबड, पिंपळाची झाडं आलेली आहेत. ती आधी झालेली होती या ठिकाणी आणि इथे खड्डे केलेले होते. आज मी नाशिकमध्ये आलो म्हणून विद्यार्थ्यांनी सगळं हे 10 भाग दत्तक घेतलेला आहे आणि म्हणून ते कसे झाडं लावतायत, काय करतायत हे बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही कुठली झाडं या ठिकाणी लावलेली नाही. पण आता विद्यार्थी असतील महाविद्यालयाचे, विविध संघटना असतील, एनजीओ असतील, अनेक संस्था या ठिकाणी आहेत नाशिक शहरामध्ये. त्याचा उल्लेख मी परवा या ठिकाणी केला. तर सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली की आम्हाला आमच्या परिसरात किंवा तुम्ही जे सांगाल त्या ठिकाणी आम्ही सगळी झाडं दत्तक घेतो. एक पेड़ माँ के नाम म्हणून आमचंही नाव लावलं.